अत्याचार लड़ेंगे लूटने वाला लूट जमाना सोचना अत्याचार वसई तालुक्यातील निर्मल भुईगाव फाटा येथील तलाठी कार्यालयाविरोधात भारताचा मार्क्सवादी ललनवादी लाल बावटा पक्षाने आणि आदिवासी बांधवांनी तीव्र आंदोलन छेडले होते। आदिवासी समाजातील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या गृह चौकशी अर्जावर तलाठी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी 27 मार्चला कार्यालयावर मोर्चा काढला। महाराष्ट्रात आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी 1950 पूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्यास गृह चौकशी प्रक्रिया राबवली जाते। या प्रक्रियेत संबंधित जागेची पाहणी करून स्थानिक नगरसेवक, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तलाठी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक असते। मात्र तलाठी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी न केल्यास अर्जदारांना जात प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे निर्माण होतात। परिणामी त्यांना शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ घेणे कठीण होते। निर्मळ भुईगाव परिसरातील कातकरी पाड्यातील अनेक आदिवासी कुटुंबांकडे 1950 पूर्वीचे पुरावे नसल्याने ती गृह चौकशी प्रक्रियेवर अवलंबून आहे। असे असताना संबंधित तलाठी अधिकारी नरेश नार्वेकर यांनी अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक आणि लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यालयावर धडक दिली। मात्र आंदोलनाची माहिती मिळताच तलाठी कार्यालयातून अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांचा संताप अधिकच वाढला। यामुळे आंदोलकांनी तलाठी कार्यालयाला घेराव घालत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। तलाठी वेळेवर उपस्थित राहून स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान या सर्वस्वी तलाठी जबाबदार असतील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। तसेच तहसीलदार दीपक गायकवाड यांना तातडीने सक्षम अधिकारी पाठवून हा प्रश्न सोडवावा अशी मागणीही करण्यात आली। या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। रणरणत्या उन्हात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने हस्तक्षेप केला। अखेरीस तलाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संध्याकाळी हा मोर्चा स्थगित करण्यात आला। शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित कामांमध्ये टाळाटाळ न करता तत्परतेने कार्य करणे आवश्यक आहे। विशिष्ट आदिवासी व वंचित समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। संवाद आणि वेळेवर निर्णय यामुळेच अशा आंदोलनाची गरज टाळता येऊ शकते। आज भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटाच्या वतीने भुईगाव तलाठी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये मुख्य मागण्या होत्या की आदिवासींच्या जातीच्या दाखल्यासाठी शासन 1950 चे पुरावे मागते। मात्र वसई तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात आदिवासींकडे 1950 चे पुरावे नसल्यामुळे प्रशासनाने गृह चौकशीचा पर्याय दिलेला आहे आणि त्या गृह चौकशीच्या फॉर्मवर तलाठी सही करत नव्हते। त्याच्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। तालुका कमिटीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता। दुपारी रणरणत्या उन्हामध्ये 3 वाजता मोर्चाची सुरुवात झाली। या ठिकाणी पोहोचल्यानंतर 5 वाजेपर्यंत तलाठीचं गेट बंद होता। 5 वाजता तलाठी आले। आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्या लोकांनी फॉर्मवर सह्या दिलेल्या आहेत। त्याचबरोबर वर्षानुवर्षापासून आमचा आदिवासी समाज जो शेठ सावकारांच्या वाडीमध्ये राहतोय त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी शेठ लोक विरोध करतायत। त्याचबरोबर फॉरेस्टमध्ये आमच्या लोकांची जी जुनी घरं आहेत तिथे रिपेअरिंग करण्यासाठी किंवा नवीन घरं बांधण्यासाठी सुद्धा फॉरेस्ट खात्याचा प्रचंड विरोध चालू आहे आणि त्यामुळे ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा आज उशिरा संध्याकाळी स्थगित करतोय। आमच्या मागण्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। या व्हिडिओच्या मार्फत आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की आमच्या लोकांच्या जर घरांवर कारवाई केली तर येत्या काही दिवसामध्ये संबंधित विभागावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल। सगळा संसार घेऊन त्या ऑफिसमध्ये नेऊन चुली पेटवल्याशिवाय आम्ही लोक शांत बसणार नाही। ह्या आम्ही आज इशारा देतोय आणि हे आंदोलन आमचं 100% यशस्वी झालेलं आहे। याच्या पुढे सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने लढाई लढू।
आणि वसई तालुक्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन लाल बावटा वाढवण्याचं काम करू. आज आम्ही भुईगाव या ठिकाणी मोर्चा काढला होता. सोमवारी आम्ही त्यांना लेटर दिलं होतं की आम्ही मोर्चा काढत आहोत. की गेल्या दिवसात ज्या दोघी तिघी बाया आहेत आमच्या इथल्या, त्या जेव्हा तलाठी कार्यालयामध्ये सही देण्यासाठी गेल्या तेव्हा तलाठीने सही देण्यासाठी नकार दिला. त्यांनी सांगितलं की मी सही देणार नाही. आणि जेव्हा मी माझ्या वरिष्ठांना कळवलं की ज्या बाया त्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांना सही दिलेली नाही, तर माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की चालेल, आपण येणाऱ्या दिवसामध्ये एक आंदोलन करू, मोर्चा करू. आणि तो आज मोर्चा आमचा यशस्वी झाला. आणि त्या ज्या सह्या पाहिजे होत्या त्या सह्या आज आम्हाला तलाठ्यांनी दिलेल्या आहेत या मोर्चाच्या द्वारे. आणि आज आमचा मोर्चा यशस्वी झाला. त्यासाठी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.